शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी बोगस आधार कार्ड वापरल्याचा प्रकार घडलाय। दर्शन रांगेमध्ये राहता तालुक्यातील निमगावच्या महिलेकडे बोगस आधार कार्ड आढळलं। या प्रकरणी साई संस्थान सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलीस पुढील तपास करत असून आणखीन बनावट आधार कार्ड सापडायची शक्यता आहे। ओबीसी, एससी, एसटी, व्हीजीएनटी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणारा मराठा आरक्षणाचा जीआर तातडीने रद्द करा या मागणीसाठी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला। यात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाले। विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार यावेळेस आंदोलकांनी व्यक्त केला आहे। अहमदनगर आणि पैठणमधील मच्छीमार समाजाचं आंदोलन अखेर 10 दिवसात तोडगा या आंदोलनाच्या माध्यमातून निघण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यामुळे हे आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे। जायकवाडी धरणावर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहेत आणि हे तरंगते सोलार पॅनल बसवले तर मच्छीमारी करता येणार नाही, तसंच जलसंपदा सुद्धा धोक्यात येईल असं मच्छीमारांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी आता आंदोलन पुकारलं आहे। विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करणाऱ्या प्राचार्यांना आदिवासी विकास विभागानं निलंबित केलं। नाशिकमधील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील ही घटना आहे। याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। आदिवासी विकास विभाग शिक्षकावर कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। अकोल्यामध्ये कामांना मंजुरी मिळत नसेल तर जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा नियोजन कक्षामध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं। जिल्हा परिषद अंतर्गत 13,49,00,000च्या कामांचं नियोजन रखडलंय। ग्रामविकास कामांना मंजुरी मिळत नसल्यामुळे अखेर शिवसेनेनं हे आंदोलन केलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाही मंजुरी मिळत नसल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा मोर्चा धडकला। राज्यव्यापी संपाच्या 26व्या दिवशी निघालेल्या या मोर्चादरम्यान आशा वर्कर्सनं जोरदार घोषणाबाजी केली। दिवाळीपूर्वी 2,000 रुपये बोनस, पगारामध्ये 7,000 वाढ इत्यादी मागण्यांसाठी अकोल्यातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा काढण्यात आला।